छोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई क्या बात की रे, उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। चला चल चल। ओ साहेब सोडा ना। अहो साहेब परत नाही करत साहेब, माफ करा हो साहेब, परत नाही करत असं हो साहेब। मंजुताई अगं सोडव ना, भावावर विश्वास ठेव, ऐकून तर घे माझं प्लीज, सोडव मंजुताई, सोडव ना प्लीज, सोडव, माफ कर मला, परत नाही असं करणार, सोडव नाही मंजुताई। मी वचन देतो पुन्हा ना असं करणार। हे असं वचन तू यादी लई टायमाला दिलेस आणि प्रत्येक वेळी मोडलेस। माफ कर मंजुताई, पण पोटाच्या पुढे कोणाचं काही चालतंय का? मग हे एवढे हात दिलेत त्याचं काय? एकदा डोसक्यावर चोरीचं शिक्क बसल्यावर कोण काम देणार आहे मंजुताई? वाघमारे मॅडम तो एकदम बरोबर बोलतोय बघा। आता मी जेलमधनं 2 दिवसाला बाहेर जातो, बाहेर कोण बी किंमत देत नाही म्हणून परत आत येतो। आणि मॅडम एकदा चोरीचा शिक्का लागला ना लोक सुधारायची संधीच देत नाहीत बघा। मॅडम आम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतो आणि शिक्षा भोगल्यावर तो समाज आम्हाला स्वीकारत नाही। एका चोराचं दुःख चोरालाच माहिती असतं। साहेब आहेत बरोबर। बाकी तुमचा माणूस त्या कमाल आहे, पोलिसांची चेकिंग असू सुद्धा त्यानं आपला माल हद्दपार नेला सुद्धा, जिगरबाज माणूस आहे. हे सगळं ठीक आहे, पण आपण खरं काय पोहोचवतो हे सत्याला कधी कळलं नाही पाहिजे. आणि समजा त्याला कळलं तुमच्याकडून किंवा तुमच्या माणसाकडून, हे आहे का तात्यासाहेब? तसं काय होणार नाही तात्यासाहेब, सत्य आलंय. तात्यासाहेब येऊ का? अरे ये ये ये, तुला परवानगीची काय गरज आहे? ये. नमस्कार. आपला ट्रक बिनदिक्कत पोचला तिथे. कळलं मला. थँक्यू व्हेरी मच. वाह, शाबास. हा, तुमची ओळख करून द्यायची राहिली. जे बियाणं आपण पोहोचवलं ना शेतकऱ्यांना, ती सगळी मदत त्यांनी केलेली आहे. म्हणजे ऑर्गॅनिक शेतीमध्ये फार मोठं नाव आहे यांच्या कंपनीचं. अरे तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांमुळे तर शेती जिवंत आहे बघा, नाहीतर शेतकरी कधीच फासलून गेले असते. थँक्यू थँक्यू बरं का. अरे हा हा क्षण टिपला पाहिजे. एक फोटो काढा. हसा जरा. अरे नुसतं हात काय मिळवत आहे? हे द्या सत्याला. अहो तात्यासाहेब, जनसेवेच्या कामाचा मोबदला मी घेत नाही. कशाला उगाच हे सगळं? माझी लेक तुझ्या घरी असते, माझी बहीण. जा मजा करा. घे घे. बरं तात्यासाहेब, येऊ का मी? घरात सगळे वाट बघत असतील. येस येस. तात्यासाहेब, मीर. हा फोटो कधी फ्रेम करायचा
सांगतो. ओ चित्रकार, आज पहिल्यांदा तुमचं चित्र समजलं बघा. प्रेमी जोडप्याचं चित्र काढलंय ना, आणि आता ह्या वयात जास्त चित्र काढताय. अगं प्रेमाला वयाचंच काय, धर्म, जात, भाषा, पंथ, रंग, रूप कशाचंच बंधन नसतं. बोलले चित्रकार, बोलले. आलोच. हा हा बोल. हा प्रभ्या, जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. आपण भेटू शकतो? हो, पण कशाबद्दल बोलायचंय? सत्यजित आणि मंजिरी बद्दल. ठीक आहे, कधी भेटूयात? मी तुला लोकेशन सेंड करते. माझ्या घराजवळ एक चांगलं रेस्टॉरंट आहे, तिकडे भेटूया. अच्छा, कधी येऊ? आत्ताच ये. आत्ता? बर ठीक आहे, आलोच. माया, मी जरा बाहेर चाललोय, संध्याकाळपर्यंत येईन. तू जरा हे सगळं आवरशील का? आलोच. मम्मी, कुठं चाललंय तेवढ्या गाईत तुम्ही? मस्त चालले, येते का? आम्ही नाही, नको जावा तुम्हीच. खरं सांग कुठं चाललंय ते? गपचूप चला माझ्या बरोबर.